हर्षद डाकीला इन्व्हाइट केलाय. थोडं स्पीडअप करा, कारण तुम्हाला कंपल्सरी 4 षटक 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. आणि तर एक फिल्डर 30 सर्कलमध्ये नक्कीच घेतलं जाईल असा आयोजकांचा निर्णय मात्र नक्कीच आहे. शिस्तबद्ध स्पर्धा मात्र नक्कीच आपण अनुभवत आहे. आजचा मात्र नक्कीच दुसरी रात्र आपण अनुभवत आहे. या स्पर्धेची दमदार स्पर्धा, या स्पर्धेची चर्चा मात्र नक्कीच आज पनवेल, पेन, उरण आणि रायगडच्या बाहेर सुद्धा होताना पाहायला मिळाली. ती स्पर्धा आपण नक्कीच अनुभवत आहे. काउंटडाऊन सुरू होत आहे. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. पॉइंट ट्रॅक वरती हर्षद डाकीला पाहत आहे. समोर फलंदाज प्रशांत पाटील. नॉस्ट्राईक इन वरती सागर पाटीलला पाहत आहे. गेम इज ऑन. 5 षटकांची बिग फाईट. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल अडव्या पाठने खेळायचा प्रयत्न. लाऊडली अपील केली होती. अक्षरशः मध्ये नक्कीच पायावरती बॉल आदळला. शारीरिक मार देताना मैदानाच्या आतमध्ये हर्षद डाकीला पाहत आहे. पहिलाच बॉल फेकला डॉट. चांगली सुरुवात पॉइंट ट्रॅक वरती. चांगला अंगाल मात्र नक्कीच बनवून मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी करताना जबरदस्त बॉल. पहिलाच बॉल मात्र नक्कीच डॉट चिन्ह फेकण्यास सुरुवात चांगली झाली. पॉइंट ट्रॅक वरती हर्षदला पाहत आहे. हर्षद डाकी. जबरदस्त मॅच होणार यात मात्र शंका नाही आहे. कारण एक ताकदवर संघ आपण नक्कीच पेट पाहिला असेल तर दुसरा संघ मात्र नक्कीच शिकले पाहत आहे. सेकंड बॉल उडव्या पाडणे. व्हाट अ स्ट्रोक. बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि या मॅचचा पहिला धमाका प्रशांत पाटीलच्या पॅट मधून बैगिट षटकार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हटलं की अनेक साऱ्या पालख्या मात्र नक्कीच आपण पाहत असतो. आणि उरणवरून सुद्धा मात्र नक्कीच आपण साईबाबाची पालखी हे मात्र नक्की थेट शिर्डीला मात्र नक्की जाताना पाहायला मिळतोय. चला चेंडू पुरवायचा आहे मैदानावरती, कारण बॉल अक्षरशः हरवला गेलाय. या बॉलची एफआयआर करावा लागेल आता आयोजकांना, कारण बॉल मात्र नक्कीच हरवला गेलाय. बॉल मध्ये ताकद एवढी होती, प्रचंड ताकदीने मात्र नक्कीच बॉलला फेकून दिलं आडव्या बाट नाही. बॉल लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक. पहिला बॉल डॉट. त्यानंतर कडा प्रहार. पाटीलचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. 6 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 6 धावांना अकाउंट ओपन केलाय. धमाका पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाला. बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे. हर्षद डाकी. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल वरती षटकार. तिसरा बॉल फेकलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. डाकीला पाहताय आपण. समोर प्रशांत पाटील, ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय. तिसरा बॉल राईट मोर द विकेट. हर्षद डाकीला पाहत आहे. हो, गुडघा टेकून वा 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 टाळ्याचा कडकड 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 कडाट सुरू झालाय. घुटना टेक और प्रशांत पाटील का एक ब्रँडेड सिक्सर देख. स्ट्रोक. गुडघा टेकून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटीलचा आव्हान. बॉल सीमारेषा पार. 6 धावांनी करता षटकार. जबरदस्त स्ट्रोक वरती डॉट. त्यानंतर कडा प्रा. 2 बॉल वरती 2 षटकार. फुलटॉस आहे आडव्या पाडणे. मैदानाच्या आतमध्ये घडलं का टीट फोट टॅट. जसं तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना मोठी विकेट. प्रशांत पाटील बॅक टू द आउट.
टोकणारा फलंदाज आता मात्र नक्की तंबूच्या विसाव घेताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी मध्ये नक्कीच करून एंटरटेनमेंट केले होतं 2 बॉल वरती. त्यानंतर कंबॅक होतं हर्षद डाकी आणि टीम आपण पाहतोय फिल्डिंग काय संघ पपन 11 पेठ संघाचं जबरदस्त मध्ये नक्की स्ट्रोक केलून हा आडव्या बाटण्या घ्यायचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर प्रोटेक्शन केलं होतं. मैदान शॉट मध्ये चांगला पकडला चेल मैदान शॉट मध्ये संपवलाय. प्रशांत पाटीलचा खेळ नवीन फलंदाज इंडियन नंबर 3 किरण पाटील लाईन वाढ केलाय. तिसऱ्या क्रमांकावरती मध्ये नक्कीच किरण पाटीलला पाहत आहे. एक अष्टपैलू खेळाडू किरण पाटील. हलक्या मध्ये नक्कीच बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला तर फिल्डर आहे. सिंगल मध्ये नक्कीच स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. स्ट्राईक वरती फलंदाज नक्कीच आपण नवीन पाहणार होता सागर पाटील सलामी वीर. धावा लागला पटलावरती फक्त एका धावेनं 13 धावा 1 विकेट. मोठी विकेट 1 विकेट नाहीये तर ती मोठी विकेट आहेत कारण ज्या खेळूच्या बॅट मधून 2 षटकार होते तो मात्र नक्कीच आता दगाउटचा हिस्सा बनला गेलाय कारण गोल नाही चांगली मात्र नक्की राहिली अद्यापर्यंत हर्षद डाकी याची. शेवटचा अंतिम बॉल हर्षद डाकी तर समोर लेफ्ट हॅम बॅट्समन सागर पाटीलला नक्कीच आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल थोडं स्पीडअप करा विनंती करतो. प्रत्येक बॉल वरती मात्र नक्कीच टीम मिटिंग नको आहे. शेवटचा अंतिम बॉल हलक्या मध्ये नक्कीच पुष्कळचा बॉल प्रयत्न होता. सिंगल यस कंप्लीट झाली. क्विक सिंगल मैदान शॉट मध्ये पूर्ण केले 6 बॉलचा खेळ संपला आणि धावा लागला पलकावरती बॅटिंग टीम आपण पाहत आहे. टीम चिखली संघ 14 धावा 1 विकेट डीजे. सहा बॉलचा खेळ संपला. धावा लागत हप्पल कवरती बॅटिंग टीम आपण नक्कीच पाहत आहे. प्रणय 11 ओम साईराम चिखली संघ 14 धावा त्यामध्ये 2 षटकार 2 सिंगल. त्यानंतर मात्र नक्कीच 1 विकेट 1 बॉल डॉट फेकला होता तो सुद्धा पहिला. त्यानंतर कमबॅक होता बॅटिंग टीम आपण पाहिला असेल पपन 11 पेठ संघ. थोडं स्पीडअप करा पण एकदम वॉर्न करा कारण तुम्हाला 20 मिनिटाच्या आत 4 षटक फेकणे कंपल्सरी गरजेचा आणि आता एक फिल्डर 30 षटकामध्ये नक्की घेतलं जाईल. शिस्तबद्ध नक्कीच आपण स्पर्धा आपण पाहत आहे. प्रत्येक नियमावलीमध्ये नक्की तुम्हाला चांगली येते. विनंती करतो पुन्हा एकदा थोडं स्पीडअप करा. सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. पॉइंट ट्रॅक वरती गुड्डू मात्रेला इन्व्हाइट केलं तर समोर सलामी वीर लेफ्ट हॅम बॅट्समन सागर पाटील. 14 धावा लागला स्कोर कार्ड वरती 1 विकेट त्यामध्ये 2 षटकार नक्कीच आपण पाहिजे 2 बॉल वरती. त्यानंतर पॉइंट ट्रॅक वरती हर्षद डाकीने कमबॅक केलं होतं. समोर गोंदाची मार्क होती. गुड्डू मात्रेला इन्व्हाइट केलं सेकंड ओव्हर. दुसरं षटक आपण पाहत आहे. समोर सागर पाटील बॉलला खेळत अक्षरशः सोडून दिला. पंचांचा मात्र नक्कीच इशारा पोचला गेलाय किंवा व्हाईट बॉल मात्र नक्कीच फेकला गेला गुड्डूच्या माध्यमातून. त्यानंतर दंडित केलाय सिंगल मिळाली या बॉल वरती आणि पहिला अवंतर बॉल मात्र नक्कीच फेकला गेलाय गुड्डू मात्रेच्या माध्यमातून. आमचे स्कोरर मित्र नक्कीच आमचे परमित्र अमितजी पाडे सांगतात आज याच गावातला आणि याच मातीतला उभरता सितारा एक अपडेटर म्हणून नक्की त्यांची ओळख राहिली. एक अष्टपैलू खेळाडू त्यामध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल याच गावामध्ये जेव्हा लीग झाली होती KPL कुंडेगाव प्रीमियर लीग तेव्हा मात्र नक्कीच काय भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग आणि बॉलिंगने आपल्या टीमला पुढेचं काम केलं होतं. तोच मात्र नक्कीच आमच्या सोबत जॉईन झालाय अमितजी पाटील बेस्ट अपडेटर. डॉट बॉल फेकला गेलाय समोर स्ट्रेट हिट विश्व मध्ये फटका सजवला करा फिल्डर आहे तिथं. सिंगल्स मिळाली या बॉल वरती फक्त ना फक्त सिंगल टीमला पुण्याचं काम करतो. स्ट्राईक मैदान शॉट मध्ये किरण पाटीलला पाहायला मिळतोय. एखाद्या संघ जाऊन पोहता बॅटिंग टीम आपण नक्कीच पाहत आहे. चिखले संघ 16 धावा 1 विकेट. सुरुवात दमदार झाली होती परंतु सेकंड ओव्हर मध्ये दमछाक होताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करा संघ चिखल्याला पाहते आपण कारण हार्डहिटर फलंदाज प्रशांत पाटील हा मदत की दगाउटचा हिस्सा बनलाय. 3 बॉल मध्ये 12 धावा कुठल्या होत्या त्यामुळे 2 बॉल मध्ये 2 षटकार. पाठीमागे सुपला घ्यायचा प्रयत्न अफलातून फिल्डिंग जबरदस्त शॉट फाईन निघला. कमालीचा फट्स मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतो. अक्षरशः पडतोय धडतोय पण आपल्या टीम साठी धावा वाचवतोय हे महत्वाचं असेल. जबरदस्त खरं फिल्डिंग आणि जेव्हा मात्र नक्कीच मैदान शॉट मध्ये तुम्ही अशी फिल्डिंग करताना तेव्हा मात्र नक्कीच एक ऊर्जा मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. एक मोटिवेशन द्यायचं काम मात्र नक्कीच होतंय
आणि जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अक्षरशः बॉलवरती झडप घातली, बॉलला अडवलं आणि जवळपास 3 धावा आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण अडवल्या गेल्यात. लेफ्ट बॅट्समन सागर पाटीलला पाहत आहे. हो, बॉल मात्र नक्कीच खालच्या काही संबंध डिलिव्हरी मैदान शॉटमध्ये फेकताना चांगला भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस, जबरदस्त बॉल. प्रत्येक बॉल मध्ये नक्की त्याच टप्प्यानं आणि तेच वेग, प्रचंड वेग प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळतोय. अजूनही फेकला डॉट बॉल. चांगला कमबॅक एक षटकामध्ये मात्र नक्कीच टीम आपण पाहिलं असेल पेटचं राहिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करते 14, त्यामध्ये 1 विकेट पण आता मात्र नक्कीच कमबॅक होतं गुड्डू मात्रे. आणि फिल्डिंग टीम आपण पाहत आहे पपट 11 पेट संघ. पुढे सरसव डान्सिंग अटॅक, कव्हर राहायचा फटका, नेत्रदीपक फिल्डर आहे. फिल्डिंग तर चांगली झाली आहे, सिंगल तर मी दुसरीचा पलटवार झालाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या गेल्यात. जबरदस्त खरं तर फिल्डिंग केली. एका धावेसाठी मात्र नक्कीच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. 2 धावा झाल्या कंप्लीट, 2 धावे टीम आपण पाहत आहे. बॅटिंग संघ चिखले पोहोचलाय. 19 धावा 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी असतील. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉल तर फेकला होता अवंतर, तरी सुद्धा धावा खर्च केल्यात फक्त 5 बॉल मध्ये. हो, बॅकफुटला जाऊन पचकायचा प्रयत्न, अजून एक बॉल फेकला डॉट, म्हणजे 12 बॉलचा खेळ संपलाय. हा धावा लागत पटला वरती. बॅटिंग टीम प्रणय 11 ओम सायम चिखले संघ फक्त 19 1 विकेट. डीजे खेळ संपला. धावा लागत धपटला वरती. आपण पाहतो बॅटिंग संघ 19 धावा 1 विकेट. अद्याप 3 षटकाचा आवाज विकेट बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पाहत आहे मॉन ट्रॅक वरती तिसऱ्या ओव्हर नक्कीच इन्व्हाइट केलाय. फिल्डिंग का पाहत आहे पीठ संघाने. रॉबिन वेलला मात्र नक्कीच मैदान शॉट मध्ये दाखल केलाय. रॉबिन वेल एक अगलं वेगळं नाव, पण मैदान शॉट मध्ये अगलं वेगळं कारनामा करेल का हा प्रश्नचिन्ह सध्याच्याकडे तरी पडला गेलाय. तिसऱ्या षटक मध्ये नक्कीच बॉल ट्रॅक वरती रॉबिन बेल समोर राईट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती इन्व्हाइट केला होता किरण पाटील. थोडं स्पीडअप करा चला. पहिलाच बॉल रॉबिनचा पाहत आहे, फिरकीचा जादूगर. पहिलाच बॉल आडव्या पटने घ्यायचा प्रयत्न, पाठीमागे शॉट फाईन लेगला, बॉल अडवला जाईल. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. पहिल्या षटकामध्ये 2 षटकात ठोकून सुद्धा मात्र नक्कीच धावा कुठल्या तर 14. त्यानंतर गुड्डू मात्र धावा खर्च केल्या 5 आणि त्यामध्ये मात्र नक्कीच एक आव्हान सुद्धा फेकला होता. तरी सुद्धा 6 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. कमाली षटक. त्यानंतर रॉबिन वेल आला आणि पहिल्याच बॉल वरती मात्र नक्कीच एक धाव देऊन घेतोय. जबरदस्त गोलंदाजी 20 कंप्लीट 1 विकेट. बॅटिंग करत संघ आपण पाहते चिखले संघ. जबरदस्त मॅच होणार यात मात्र शंका नाहीये. दोन्ही ताकदवर संघ आज मात्र नक्कीच एकामेकाच्या विरोधात लढले गेलेत. लेफ्ट बॅट्समन सलामी वीर आता मात्र नक्कीच हात खोलायला लागतील, कारण जवळजवळ सागर पाडीचा विचार केला तर बॉल फेस केले 6, त्यामध्ये धावा मात्र नक्कीच बनवल्या गेल्यात 4 धावा. 3 बॉल डॉट, सिंगल सिंगल डबल, त्यानंतर 3 बॉल डॉट मध्ये नक्कीच केला होता. पुढे सरसवट बॉलला चॉप केलाय, अक्षरशः कापला, थोडा झाला फंबल. त्यानंतर मात्र नक्कीच सिंगल होती, डबलचा प्रयत्न होईल का? नाहीये. चांगला थ्रो, चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला. प्रोटेक्शन ठेवलं होतं डीप मध्ये. एकच मिळाली या बॉल वरती. एकादमी संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग संघ चिखले 21 धावा 21 लॉस ऑफ 1 विकेट्स. 21 धावा लागला स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार, त्यानंतर पूर्णपणे जपून ठेवण्याचं काम गुड्डू मात्रे आणि रॉबिन वेल करताना कमी रनअप घेतो, पूर्ण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे जपून ठेवण्याचं काम रॉबिनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त करतो फिरकीचा जादूगर, तो क्रशन मैदानाच्या फेकतोय. रॉबिन वेलला पाहत आहे. 2 बॉल फेकले की 2च धावा खर्च केल्यात. सिंगल मध्ये नक्कीच टीमला पुढून येतोय. पुढे सस्तवत, हो यस, स्विच इट, अल्टी पलटी, बॉल नाही घेतली, बॉल राईटच्या बाहेर, कल्टी येतोय चौकार.
25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. स्ट्राइक इन वरती किरण पाटीलच्या पॅट मधून 4 धावा. 25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 25 लॉस ऑफ 1 विकेट्स. हो फुलटॉस बॉल पाठीमाग घ्यायचा प्रयत्न लावली अपील केली होती, अक्षरशः नकार दिलाय. लाईक बस सुरुवात मध्ये की धाव जोडली जाईल असा पंचांचा इशारा येतोय, तोपर्यंत एक धाव जोडली जाईल. एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय 26 च्या आकड्यावरती 1 विकेट. चौकार खेळल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगला कमबॅक राहिलाय रॉबिन वेल याचा. चांगली गोंदाची अद्यापर्यंत करतोय. जरी एक चौकार ठोकला ते धावा खर्च करतो फक्त ना फक्त 7 धावा 4 बॉल मध्ये. अद्याप 2 बॉल येणं बाकी असतील. बॉल ट्रॅक वरती रॉबिन बेल, समोर सलामी वीर सागर पाटील. हात खोलायला लागेल आता. अभिनय तो कभी नाही मैदानाच्या आतमध्ये ही सिच्युएशन मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर अक्षरशः बॉल मात्र नक्कीच सोडून दिला आणि पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल दंडित केलाय. या षटकामध्ये दुसरा अवंत चेंडू फेकला गेलाय रॉबिन वेलच्या माध्यमातून. खराब लाईन लेंथ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट आता मारा करेल रॉबिन वेल. ओ याही वेळेला तर आता ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पंचांनी पुन्हा एकदा हेरलाय आणि दंडित केलाय. सेकंड बॉल मध्ये सुद्धा लगातार 2 बॉल मात्र नक्कीच आव्हानावर फेकले गेले. स्पेशल दर्पण आणि दर्पण मैदानाच्या आतमध्ये रॉबिन वेलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. चौका ठोकलाय तर किरण पाटीलला, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडते काय. हो पुढे घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा तर परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग अटॅक खेळायचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. डॉट बॉल फेकला गेलाय सागर पाटील. बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. प्रत्येक बॉल मध्ये नक्कीच आता पाठीमागे विसावतोय. याही वेळेला तेच सेम कट कॉपी पेस्ट करावं मैदानाच्या आतमध्ये. तशीच ही गोलंदाजी राहिली आहे. जरी 2 मध्ये नक्कीच आव्हान फेकले तरी सुद्धा मात्र नक्कीच कमबॅक करण्याची ताकद रॉबिन वेल मध्ये आहे हे सांगून देत असताना 3 षटकाचा वाजपेकी सामने 18 बॉल फेकले गेलेत आणि धावा लागला पटला होती बॅटिंग टीम. 28 धावा 28 लॉस ऑफ 1 विकेट्स. डीजे तर 3 षटकाचा वाजपेकी संपला. 18 बॉल फेकले गेलेत आणि धावा लागला पलकावरती बॅटिंग टीम आपण पाहत नाही. चिखली संघ 28 धावा 1 विकेट. त्यामध्ये पहिल्याच 3 बॉल वरती 12 आल्या होत्या. त्यानंतर जवळजवळ 17 बॉल मध्ये फक्त धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात 16. स्ट्राइक इन वरती चौका ठोकणार किरण पाटीलला पाहत आहे. 28 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. बॉल ट्रॅक वरती पाहत आहे गुड्डू मात्रे ज्याने दुसरं ट्रक फेकलं होतं. हो क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फटका मात्र नक्कीच अप्रतिम आहे. बॉल चाललाय तर डीप मध्ये भाग मिल्का भाग मैदानाच्या आतमध्ये ही सिच्युएशन तोपर्यंत उसळा फेकलाय. धावा पळून काढल्या दोन मात्र नक्कीच फलंदाजानं 2 धावा. जबरदस्त मात्र नक्कीच फटका होता परंतु त्यानंतर तेवढे ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर मात्र नक्कीच तिथे तैनात होता. राजाला पाहिला. राजा म्हणजे काय तर राजा म्हणजे किंग म्हणजे काय तर मैदानाच्या आतमध्ये उतरण्यात मात्र नक्कीच सांगून जाईल राजा असतो. राईट अबाउट द विकेट. ओ ऑफस्टम्पच्या बाहेर खेळताना शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी पुन्हा एकदा खेळता दंडित केला या षटकामध्ये. गुड्डू म्हात्रे आला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न टप्प्यामध्ये देत नाही. त्याला माहिती आहे किरण पाटीलकर ताकद आहे नजाकत आहे. जर टप्प्यात आला तर बॉर्डर लाईनच्या बाहेर थेट कार्यक्रम होणार यात मात्र शंका नाही. हो फटका अप्रतिम आहे. स्टँड अँड डिलिव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर फील्डर होता त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत ठोकला किरण पाटीलच्या पॅट मधून षटकार.
जरा झाला उशीर पण फटक्याला पद्धतशीर फलंदाज किरण पाटीलच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या वरतून स्ट्रॉंग ऑन, लॉंग ऑनच्या वरतून स्ट्रॉंग ऑन देणारा माझा नक्कीच फटक्या. आता इनसाइड आउट, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्याच्या वर्गाच्या बाहेर बॉल चाललाय एक टप्पा सीमारेषच्या पलीकडं. अजून एक 6 नंतर येतोय धमाका, पंचांचा इशारा. तर पंचांचा इशारा आलाय. 4 धावा मिळाल्या या बॉल वरती. जबरदस्त स्ट्रोक, 6 नंतर 4 धावा मिळतात 2 बॉल वरती 10. आता मात्र नक्कीच किरण पाटीलचा पलटवार पाहायला मिळतोय. चौकार ठोकला, 4 धावे संघ जाऊन बोलतोय बॅटिंग टीम. 41 धावा, 41 लॉस ऑफ 1 विकेट्स. या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडलेत. ओ पाठीमागे घ्यायचा प्रयत्न होतो 8व्या बॉलने, कुठं टेकू डीप मध्ये खेळताना प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल तर मिळेल, दुसरीचा पलटवार झालाय. तोपर्यंत 2 धावा झाल्या कंप्लीट. त्यानंतर टाल्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. 2 धावा झाल्या कंप्लीट, 43 धावा 1 विकेट. चांगली फलंदाजी या षटकामध्ये नक्कीच करताना पाहायला मिळतो किरण पाटील. किरण पाटीलचा मात्र नक्कीच वार पाहायला मिळतोय, कारण 3 षटक जवळ जवळ मात्र नक्कीच अक्षरशः तंबूच्या किलपटीवरती मात्र नक्कीच जखून ठेवण्याचं काम केलं होतं गुड्डू मात्रे. त्यानंतर रॉबिन वेल, त्यानंतर पुन्हा एकदा काय तर गुड्डू मात्रेला इन्व्हाइट केलं, त्यानंतर तुटून पडलेत हे किरण पाटील. हो इन्साइड घ्यायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. डीप मध्ये काय तर फिल्डर आहे. सिंगल तर दुसरीचा पलटवर झालाय, तोपर्यंत धोक्याची घंटा, परंतु 2 धावा पळून काढल्या गेल्यात. जबरदस्त काय तर फटकेबाजी खेळतो. त्यानंतर 2 धावा सुद्धा त्या ताकदीने पळून काढताना मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलला पाहत आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी किरण पाटील. त्यानंतर सागर पाटीलचं प्रत्येक बॉल वरती मात्र नक्कीच 2-2 धावा पळून काढणं सोपं नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा मात्र नक्कीच करताना हे दोन्ही फलंदाज अफलातून दर्जाची फलंदाजी किरण पाटीलच्या माध्यमातून. रिव्हर्स कॅचचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा आलाय. बॉल होईल डॉट, आणि ती बॉल फेकलाय डॉट. 4 षटकाचा माझा विकेट संपलाय आणि धावा लागला पटलावरती बॅटिंग टीम चिखले आपण पाहत आहे. 45 धावा 1 विकेट. 24 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागला पटलावरती बॅटिंग टीम चिखले संघ. 45 45 धावा. रोहित मॅन शर्माची मदत नक्कीच जर्सी नंबर हा मात्र नक्कीच अक्षरशः क्रिकेटला वेल लावणार मात्र नक्कीच एकच आकडा आपण पाहत आहे 45. त्यानंतर 07 MS धोनी, 18 मात्र नक्कीच आपण असं विराट कोहली. हे मात्र असे आकडे आहेत यांच्या प्रत्येकाच्या मात्र नक्कीच पाठीवरती आपण नक्कीच सातत्याने खेळूच्या मात्र नक्कीच आपण हा जर्सी नंबर नक्कीच पाहतोय. 45 लागल्यात. अद्याप मात्र नक्कीच 5 धावा पाठीमागे असतील. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये बाय हवे असेल पहिले नक्कीच फेरीमध्ये, कारण अक्काद्वीप पांजे संघ मात्र नक्कीच 50 धावांचा पल्ला गाठलाय 3ऱ्या मॅच मध्ये, परंतु आता मात्र नक्कीच अशी शेवटची अंतिम मॅच आहे या पहिल्या फेरीमधील. त्यामध्ये मात्र नक्कीच जो संघ मात्र नक्कीच जास्त धावा कुठे त्या संघाला मात्र नक्कीच बाय दिली जाईल. तर थोडं स्पीडअप करा फिल्डिंग काय संघ. जवळजवळ 25 मिनिटं घेतले 4 षटक फेकण्यासाठी. विनंती करतो बॉल ट्रॅक मध्ये हर्षल मात्रे, लेफ्ट आर्म बॅट्समन. समोर सागर पाटील. पहिलाच बॉल सोडला अक्षरशः ऑफस्टॉपच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल दंडित केलं पहिल्याच बॉल वरती. हर्षद मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती हर्षद मात्रे याला. 46 धावा. 46 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 विकेट मात्र नक्कीच लवकर पडल्यानंतर किरण पाटील मात्र नक्कीच ही दुवा समारली आणि आपल्या टीमला मात्र नक्कीच षटकार चौकार टोकून सिंगल डबलने पुण्याचं काम केलंय. फुलटॉस बॉल
क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये तर प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि तोपर्यंत दोनच धावा मिळतील आणि 2 धावामध्ये नक्कीच समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. 2 धावाने टीमची मध्ये नक्कीच टोटल पुरेसारखे धावा लागतात पटलावरती. 48 म्हणजे फक्त ना फक्त 2 धावेची गरज एक पाऊल पुढे टाकण्यासाठी टीम पांजे संघापासून असं म्हणावं लागेल, कारण 50 मतं नक्कीच टार्गेट उभं केलं होतं पहिल्या मॅचमध्ये टीम अक्कादेवी पांजे संघाने आणि त्या धावा सुद्धा मतं नक्की जवळजवळ 11 धावेने संघामध्ये नक्की सामना जिंकला होता. साहिल भोईरचं मतं नक्की ते अफलातून षटक, त्यानंतर मतं नक्की 4थं षटक फेकलं होतं. आपण पाहिलं असेल गोंदाची मार्क होती. समीर भोईर यानं जबरदस्त खतर गोंदाची केली होती. हो वेगवान बॉल अक्षरशः पुन्हा एकदा खतर वेगानं बीट करताना बॉल ट्रॅक वरती हर्षदला मात्र नक्कीच पाहत आहे. हलक्या तर नक्कीच ढकलण्याचा प्रयत्न होता, पण तो एवढा वेग होता की अक्षरशः वेगानं बीट केलाय. बॉल ट्रॅक वरती हर्षद मात्रेला पाहत आहे. पहिला बॉल अवंतर फेकलाय, पण तो कमबॅक ही जोरदार राहिलाय हर्षद मात्रेचा. हो मात्र नक्कीच इथं सन्मान दिला, बॉलला स्ट्राईकला मात्र नक्कीच आणण्याचं काम किरण पाटीलला मात्र नक्कीच केलाय. त्याच्या बॅटमधून चौकार षटकार एक सिंगल डबल मात्र नक्कीच चालूच आहे. त्यासाठी मात्र नक्कीच डोक्याचा वापर केला. आपल्या बॅटने मात्र नक्कीच धावा येत नाही ना. नो स्ट्राईक इन वरती मात्र नक्कीच टक धरून किरण पाटील बसलाय, त्याला मात्र नक्कीच स्ट्राईक इन वरती आणा. त्यानंतर काही बॉल मात्र नक्कीच शिल्लक आहेत, एक दुसरा मोठा फटका बसला या मॅच मध्ये टार्गेट मात्र नक्कीच अजून मोठं होईल यात मात्र शंका नाहीये. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. चांगली गोंदाची पण राहिली अद्यापर्यंत. 4 धावा खर्च केल्यात हर्षद मात्रे याने. आडव्या बॅटने पुलकायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न झालाय पलटवार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. स्ट्राईक इन वरती कोण तर किरण पाटील, त्याच्या बॅट मधून षटकार चौकार आलेत. तोच मध्ये नक्कीच पुन्हा धावा स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. धावा लागत पलकावरती 51 धावा, 50 धावा डाल्यांचा गजर झाला पाहिजे. डगआउट मध्ये नक्कीच आपण पाहायचं चिखले संघ. बॅकफुटला जाऊन पंच घ्यायचा प्रयत्न, स्लोवर ऑन बॉल अक्षरशः फसवला गेलाय. बॉलची हवा काढली होती त्या बॉल मध्ये, जबरदस्त गोलंदाजी, कधी भन्नाट वेग तर कधी मात्र नक्की स्लोवर बॉल फेकून अक्षरशः चकवा देताना बॉल ट्रॅक वरती पाहत आहे हर्षद मात्रे. जबरदस्त गोलंदाजी करताना शेवटचा अंतिम बॉल पहिला पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पाहत आहे. टार्गेट सेट करणार बॉल, स्लोवर 1 अक्षरशः मात्र नक्कीच लावली अपील आणि उचलून सुद्धा धरली. हे अंतिम बॉल मध्ये मात्र नक्कीच मिळाली विकेट. जबरदस्त गोलंदाजी, 6 बॉल फेकले शेवटच्या अंतिम क्षणामध्ये. धावा खर्च करत फक्त ना फक्त या खेळाडूंना 6 आणि 1 विकेट अंतिम बॉल वरती किरण पाटीलची पटकावली. पहिला पूर्वार्ध संपला गेलाय. 30 बॉल जवळजवळ फेकले गेलेत. हा धावा धावपळ काढली. तीस बॉल आणि 52 धावेची गरज. तोपर्यंत आपण नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. टीम आपण पाहत आहे प्रमोद स्पोर्ट सोनारी आणि सुरुंगपाडा राधाकृष्ण सुरुंगपाडा, 2 टीमचे कॅप्टन. आमचा आवाज आणि आमच्या कॉम्बॉक्सचा आवाज तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचायचं. प्रेझेंटेशन बॉक्स म्हणून टॉस करायचा आहे. प्रमोद स्पोर्ट सोनारी आणि राधाकृष्ण सुरुंगपाडा, 2 टीमचे कॅप्टन. सामना फक्त 3 षटकांचा असेल. सामना मात्र नक्कीच 3 षटकांचा असेल. चला टीम सोनारी संघाचा कॅप्टन इथं उपस्थित आहे, विनंती करतो. राधाकृष्ण सुरुंगपाडा संघाचा कॅप्टन याचा प्रेझेंटेशन बॉक्स टॉस करायचा.
30 बॉल आणि 52 धावेची गरज. टीम आपण पाहिजे असेल पपन 11 पेट संघाला. जसं मात्र नक्कीच दुसरं सत्र सुरू होईल आवाजामध्ये मात्र नक्कीच बदल असेल. आवाज असेल पेन रायगडचा आपण पाहिलं असेल रुपेशजी पाटील सरांचं. रुपेशजी पाटील सर मला विनंती करतो यायचा. 30 बॉल आणि 52 धावेची गरज. बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि राधाकृष्ण सुरुंगपाडा यांच्यामध्ये मला नक्कीच ही बिग फाईट पाहायला मिळेल. 30 षटकाचा फक्त सामना असेल. 3 ओव्हरचा मला नक्की सामना खेळला जाईल. नक्कीच जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होतोय. आपण पाहतोय एका बाजूला असेल सुरुंगपाडा आणि एका बाजूला आहे प्रमोद स्पोर्ट्स सोनारी. नक्कीच बोलवा दे ना. नक्कीच जयप्रकाशजी चोगले यांना विनंती आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. हेड आणि टेल टॉस बॉस होते आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 3-3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. सोनारी आणि सुरुंगपाडा संघ. सुरुंगपाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. सुरुंगपाडा संघ पहिल्यांदा आता 3 षटकांचा सामना आहे. काय डिसिजन असेल? डिसिजन पेंडिंग ठेवूया 5 मिनिटासाठी, कारण जाऊन डिस्कस करायला लागेल. 3 षटकाचा सामना आहे आणि विचार विनिमय करून आपण डिसिजन देऊ. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुला कसं वाटतंय? गुलटेगाव मध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा होत आहेत. डे आपण खेळलोत बऱ्याच, पण तो नाईट पहिल्यांदा होत आहेत. आयोजन काय वाटतंय आणि काय बोलशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आमचे सहकार्य आणि आमचे चांगले मित्र प्रीतमजी चौगले साहेब तिथे आता उभे आहेत. आणि डेला असो या आता पहिल्यांदा नाईट भरल्यात. असं नाही की कोंडेगाव मला नवीन आहे. कोंडेगाव माझ्या भरपूर जुनं आहे आणि इथं खेळण्याची मजा थोडीशी वेगळीच आहे आणि इथं आमचे फॅन्स फॉलोअर भरपूर आहेत. नक्कीच नक्कीच शुभेच्छा तुला या सामन्यांसाठी. शुभेच्छा. टॉस हारलास परंतु आता डिसिजन असेल त्यांचं. जेव्हा त्यांनी समजा क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर तुमचा टार्गेट 3 षटकामध्ये काय असेल? आम्ही 35 ते 40 धाव करू. हेच आमचे बॉलर चांगले आहेत तर 35-40 काढले तरी पण आम्ही. तुझा हा बँड भेटला का? बरं नशीब भेटला. मी प्राईस सांगितली नाही कोणाला, फक्त सांगितलं होतं की ब्रँड हाताचा बँड गेलाय तर तूच सांग त्याची प्राईस काय आहे ती. तो मला बोला की 27,000चे ब्रँड आहे बोलते, पण तो भेटला तर जर सांगा बोलते. मी प्राईस मुद्दाम सांगितलं नाही माईकवर. हरकत नाही. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्सकडे. सर कुठे आहे? हॅलो. पप्पन 11 पेट टीमला विजयासाठी 52 धावांची गरज. इथून आपण पाहायला गेलं तर अगदी महत्त्वपूर्ण मॅच आणि या मॅचमध्ये आता त्या धावाचं विनंती असे थोडंसं बाहेर रिक्षा घ्यायची आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे थोडंसं रिक्षा घ्या.
किती ताकद आहे मॅच थांबवू शकते तो. करा चालू गेला. चला चालू करायचं. जॉनसनला पाहायला मिळतो आणि वाव पहिलाच बॉल. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती इथून महत्वपूर्ण मात्र विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळतं. जी विकेट हवी आहे ना ती विकेट प्राप्त करून दिली. फलंदाज पाथ महत्वाची विकेट. बॅक टू द आउट. रॉबिन वेल महत्वाची विकेट. आपण पाहायला गेलं तर अगदी जी विकेट हवी आहे ना ती विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी झाले. जनार्दनाने मात्र आपण पाहायला गेलं तर का मला मात्र पहिल्या षटकासाठी आणलं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. हर्ष मातले ब्लॉकरचा बॉल आपला तुर इथे मात्र पाहायला मिळालं. तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. इथे हर्षल मात्रे महत्वाची विकेट गेल्यानंतर आता परिपूर्ण जबाबदारी आली की काय थोडंसं प्रेशर मात्र क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे मात्र केलाय हर्षल मात्रेवरती. फ्रंटलाईन गोलंदाजी त्याच पद्धतीने आपण पाहायला गेलं तर महत्वाचा पहिला षटक आणि महत्वाचा पहिला षटक आपले नवीन येण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र केला जातोय. जनार्दन जनार्दन सते ओहो फिरकीचा जादूगार. इथे मात्र पाहायला गेला तर हातभर वलवण्याची क्षमता यांच्याकडे आहे. ते वारंवार पाहिले आणि त्याचबरोबर हा बॉल आलाय डॉट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा बॉल आली सिंगल. तिसरा बॉल डॉट आलाय. बावन्न धावा 5 षटकांमध्ये हव्या आहेत. 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहायला गेलं तर पहिला षटकामध्ये आपल्या नावाचा बोलबाला निर्माण करताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. खूप छान इथे मात्र गोलंदाजीचा नमुना स्पेस केला जातो इथे. जनार्दन साते गुड्डू मात्रे सफल झाले. त्याच्यानंतर मात्र गॅप शोधून काढले. मोठ्या फटक्याचे तलाश मध्ये होते. आता मोठा फटका आलाय गुड्डू मात्रे यांच्या बॅट मधून येते मात्र हा चौकार. जनार्दन सते षटक क्रमांक पहिला आणि एक महत्वाचा विकेट त्याचबरोबर घेतल्यानंतर मात्र आता आक्रमण गुड्डू म्हात्रे मात्र साकारताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरा इथून मात्र मोठा फटका येतोय की काय परंतु इथून हाईट फॅक्टर चेक केला जाईल जरूर आणि इथून आणखी मात्र इथून नशिबाचा खेळ मांडणारा इथे मात्र हा बॉल निर्णय तिसऱ्या पंचांकडे मात्र जरूर गेलाय. मागच्या बॉलवरती चौकार आलाय. पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा मात्र लागल्या गेल्या होत्या 5. या बॉलवरती मात्र काय घडलं त्याचं मात्र परिपूर्ण मात्र अभ्यासपूर्ण निर्णय पंच मात्र आपल्याला देताना पाहायला मिळणार जरूर आहे तिथे. योग्य निर्णय आपल्यापर्यंत येताना मात्र पाहायला मिळणार आहे. कुणेगाव कोलीवाडा काँग्रेस चषक 2026 दमदार आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळालं. आजच्या रात्रीमध्ये खूप छान पद्धतीनं एक एक सामना मात्र पाहायला मिळाला. पहिला सामना प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमनं मात्र जिंकलाय.
दुसरा सामना इथून राधाकृष्ण सुरंगपडा टीमनं मात्र जिंकलाय. तिसरा सामना अक्कादेवी पांजेनं जिंकलाय. चौथा सामना एकविरा वागेश्वर पिरकोण टीमनं मात्र जिंकलाय. आणि आता आजच्या रात्रीतील अंतिम सामना साखळी पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला मात्र चालू होताना पाहायला मिळतील. इथे थोडासा वेळ अतिरिक्त घेतला जातो कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची परिपूर्ण मात्र खबरदारी घेतली जाते. तिसरे पंतांची मागणी. त्याच्यानंतर मात्र आपण पेटचे लाईव्ह टेक्निकल टीम आणि त्यांच्या स्क्रीनवरती चेक केला जातोय. काँग्रेस चषक 2026चं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारले गेले. नो बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल म्हणजे हा षटक अगदी पाहायला गेला तर 3 बॉलपर्यंत महत्त्वपूर्ण जनार्दन सते चांगली गोलंदाजी साकारताना पाहत होतो आपण. त्याच्यानंतर मात्र गुड्डू म्हात्रेनं मात्र आक्रमण केले आणि गुड्डू म्हात्रे एक महत्त्वपूर्ण धावा ज्या हव्या त्या धावा जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. नो बॉल इथे मात्र आलाय. 4+1 म्हणजे मागच्या बॉलवरती आल्या 5 धावा. एकूण धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 3-4 षटकांचा मात्र हा षटक राहील का अशी चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळत होती. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर गुड्डू म्हात्रेनं कलात्मक पद्धतीने हे 2 चौकार घेतल्यानंतर मात्र षटक हा आपल्या बाजूनं परिपूर्ण वळवण्याचा प्रयत्न मात्र केला गेले. आणि त्यानंतर या महत्त्वपूर्ण 8 धावा 2 बॉलमध्ये आल्यात. नो बॉल आला. येणारा बॉल असणार आहे फ्री हिट म्हणजे 2 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. आणि मागील डॉट बॉलचं समीकरण भरून काढल्या सफल होण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पडले तिथे अप्रतिम. आणि बघता बघता दुसरा धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतील. आणि या 3 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. 39 स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 13 धावा धावफलकावरती. जनार्दन सते यांच्या स्वरूपामध्ये एक महत्त्वपूर्ण षटक नावी गेलंय. फलंदाजी करणारी टीम आपण पाहायला गेलं तर आपण 11 पेट या टीमच्या बाजूनं कारण 4 बॉलमध्ये फक्त धावा आली होती 1. त्याच्यानंतर मात्र उर्वरित 2 बॉलवरती एकूण धावा आल्या त्या 12. तिथे थोडासा खेळ इथे मात्र फसला गेला. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. डीजे होतं कारण आपण पाहिला गेलं तर पहिल्या मॅच पासून अतिरिक्त वेळ इथे मात्र खर्च झालेला आहे. नाईट मॅचेस म्हटल्यानंतर अतिरिक्त तुम्हाला डिझेलचा खर्च मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासाठी आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. वेळेवरती मॅच संपवा. प्रश्न आलेत. क्रमांक 2चा षटक इथे मात्र घेऊन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा 13 आल्यात. 53 धावांचे टार्गेट इथे मात्र 52 धावांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं आहे. कशा पद्धतीनं मात्र या खेळ पुढे जाईल ना ते महत्वाचं आपल्याला पाहणं जोगे आहे. ओहो हो 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 क्लासाने क्लासिकल दे धडक बेधडक फलंदाज गुड्डू म्हात्रेच्या बॅट मधून आलात. हा षटकार कडक. षटकारण समीकरण मात्र बदलले जाते. प्रशांत यांच्यावरती मात्र हल्ला चढवण्याचा परिपूर्ण प्रयत्न गुड्डू मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून संधी आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल ड्रॉप केलं गेलं. ज्यांच्या बॅट मधून आतापर्यंत सर्वाधिक धावा आल्या त्याच गुड्डू मात्र जीवदान मिळाले गेले.
थोडंसं मात्र इथून संघर्ष करायला गरज होती, ते मात्र होताना पाहायला मिळालं नाही आहे. अजय पाटील इथे होते, थोडंसं मात्र तुमची मेहनत कमी पडताना मात्र पाहायला मिळाली. गुडू मात्रेसारखा एक महत्त्वपूर्ण विकेट आला असता. कमबॅक करण्याची सुवर्ण संधी इथे मात्र प्राप्त झाली होती. प्रशांतला पाहतोय आपण इथं गोलंदाजी मार्कवरती 2 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत आल्यात. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 20 धावा. चांगला बॉल, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र आपण पाहायला गेलं तर महत्वपूर्ण गोलंदाजी साकारताना प्रशांतला मात्र इथे पाहायला मिळतात. येते गुडू मात्रेला मात्र इथून ट्रॅप करण्याचा परिपूर्ण प्रयत्न होता, तर ट्रॅपिंगमध्ये अडकले नाहीत. आणि त्याच्यानंतर आणखी एक चान्स घेतलाय तिथे. वाव, कन 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 कणकणीत आवाज करणारा ऑन फायर फलंदाज हर्षल म्हात्रेच्या बॅटमधून येते हा शानदार षटकार. त्याचा अगदी डीजे विशेष आता मात्र रंगामध्ये येताना मात्र पाहायला मिळतात येते. या षटकारांना मात्र धावफलकावरती मात्र धावा लागल्या जाते त्या 27 धावा 27 आपल्याला मात्र पाहायला मिळतात येते. 2 धावा परत एकदा जलद गतीने पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतील. आपण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच पासून थोडासा अतिरिक्त वेळ खर्च झालाय, म्हणजे आज 2 वाजता सामने संपतील असं कुठे ते वाटत असताना मात्र 3च्या पुढे मात्र हे सामने जातील असं काहीसं चित्र निर्माण झाले. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला. हर्षल च्या स्वरूपामध्ये मात्र हा खी इथे मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरा इथे मात्र समाप्त झालंय. 2 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 28 धावा. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये इथून मात्र गरज असेल विजयासाठी ती 24 धावांची. तीन षटकानंतर ड्रिंक ब्रेक दिला जातो. कृपया एकत्र येऊ नका. आम्ही वारंवार सांगत असतो टेनिस क्रिकेटला एक वेगळी वेळ खर्च करण्याची सवय लागली गेलेली आहे. आयोजक तुमच्याकडे एक मोठी स्पर्धा ठेवत असतात आणि ते वेळेचा उपयोग तुम्ही करू नका. यापुढे सगळ्या संघाने लक्षात घ्या, 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जातो. त्याच्यामध्ये तुमची रणनीती आखावी. प्रत्येक ओव्हर नंतर एकत्र येऊ नका, विकेट नंतर एकत्र येऊ नका असं वारंवार आम्ही तुम्हाला सांगत असतो. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी हवे आहेत त्या 24 धावा. 18 बॉल 24 समीकरण मात्र बनले गेले. गुड्डू मात्रेने काय बॅटिंग केली. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत मात्र 2 चौकार आणि 1 षटकार इथे मात्र येत असताना पाहायला मिळत आहे. 7 बॉलमध्ये गुड्डू मात्रे 18 धावांची बहारदार खेळी ते मात्र साकारताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हर्षल म्हात्रे 1 षटकार आणि 2 धावा इथून मात्र पाहायला गेलं. सिंगलला मात्र आपण इथून 4 बॉलमध्ये एकूण मात्र 9 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज आपल्या नावाचा परिचय मात्र देताना पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहताय काँग्रेस चषक 2026 दमदार आयोजन. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये उत्तम उदाहरण क्रिकेटचं इथे मात्र पाहायला मिळालं. हे सगळे तरुण मात्र एकत्र आले आणि या तरुणांनी मात्र करून दाखवलंय. आमचे अध्यक्ष जयंत चोगले असतील, अध्यक्ष योगेश पाटील असतील, सुमित चोगले, निमेश पाटील, प्रीतम चोगले, देवेंद्र पाटील, युवराज पाटील, अजय पाटील, वरुण चोगले, सगळ्यांच्या नावाची चर्चा मात्र केली जाईल. हा बॉल आलाय मात्र इथून पाहायला गेला तर डॉट कोणतंही नाहीये. येणार धाव. जितेंद्र जनार्दन मात्र सुते आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेलमधील दुसरा षटक इथे मात्र पाहायला मिळतात. युवराज पाटील, त्याचबरोबर वरुण चोगले, नितेश चोगले, कुणाल पाटील, जितेश पाटील, जतीन चोगले, विशाल चोगले, हर्षद पाटील, मिलिंद पाटील, साई पाटील, प्रितेश मडवी, दिनेश पाटील,
अविनाश पाटील या सगळ्यांचं मोठं सहकार्य इथे मात्र लाभलं गेलेलं आहे. अगदी मैत्रीचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात. त्या 28 धावांवरती स्थिर जनार्दन सुरते इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती लगातारचा दुसरा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करताना मात्र पाहायला मिळतात. फाईनमध्ये खेळायचं होतं आपण पाहायला गेलं तर तिथेही असफल. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. तिथे एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 29 धावा विजयासाठी आत्ता मात्र गरज आहे. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 23 धावांची गरज. 15 बॉल 23 समीकरण मात्र बनली गेली. 52 धावांचा टार्गेट तुम्हाला मात्र पूर्ण करायचं आहे. जनार्दन सुते गोलंदाजी मार्कवरती हा षटक महत्वाचं आहे. एक महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने आपल्या संघासाठी मात्र एक महत्वपूर्ण गोलंदाज जबाबदारी सांभाळली आहे. तर समोर मात्र फलंदाज ऑन स्ट्राईकला हर्षल म्हात्रे. पाच बॉल आतापर्यंत फेस केले. त्यांच्या बॅटमधून मात्र धावा अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट येताना मात्र पाहायला मिळालं. टेक्निकली फलंदाजाचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारले गेले. भन्नाट वेगानं बॉल आला, स्कीज झाला, त्याचा फायदा मात्र उचलला गेला. एकेला दुहेरीमध्ये रूपांतर केली गेली. या 2 धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 31 धावा 31 आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावानंतर मात्र विजयासाठी 21 धावांची गरज. मॅच गणिक बॉल गणिक मात्र समीकरण बदलले जात आहेत. आव्हानात्मक क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने मात्र या खेळाला पुढे नेलं जाईल. अलंग द कार्पेट इथे मात्र खेळून काढाय. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक मात्र जिथे आहेत जयेश यांच्याकडनं बॉलला अडवलं गेले आणि त्याचे चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे. जयेश नाराज इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. का तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र झालं पण तो बॅकअप तिथं मिळाला नाहीये. त्याचा फायदा मात्र उचलले गेले. परत एकदा एकेला दुहेरीमध्ये रूपांतर केलेत. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात इथे. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 33 धावा. जनार्दन सते माफी असावी. आणि हे या षटकामध्ये विकेट प्राप्त करून देतील का? वाव, त्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळत होते. नाव आहे जनार्दन सते यांच्याकडनं पकडला. इथून मात्र विकेट प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आणि तो मात्र झेल इथे मात्र पकडलाय. सागर पाटील आणि फलंदाज बाद. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. हर्षल म्हात्रे बॅक टू द गाठ. चला, तिसरा षटक इथे मात्र पाहायला मिळाला. समाप्त झाला. 3 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 33 धावा विजयासाठी मात्र गरज असणार आहे. ते येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 12 बॉल 19 समीकरण मात्र पाहायला मिळते. चला, त्याच्यानंतर मी विनंती करेन टॉससाठी या. प्रमोद, टॉस झालेली आहे, कृपया आपण तयार राहायचं आहे. इथे वेळ घेऊ नका. चला, ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच आपण वॉर्न करायचे इथे प्लीज. यस सर, आपले आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. खेळाडू यापुढे 2020चा एक खेळ इथे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये येणार आहे. मग तुम्हाला 20 ओव्हरचा खेळ खेळण्यासाठी एक दिवस लागेल अख्खा. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. डीजे ही सुद्धा रंगामध्ये नगामध्ये येताना मात्र पाहायला मिळाले. अप्रतिम संगीत. खेळाडूंना मात्र अगदी क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा मात्र मैदानामध्ये वातावरण निर्मिती मात्र झालेली आहे. अफलातून क्रिकेट मात्र इथे पाहायला मिळेल जरूर. इथे मतलब ना जेव्हा भविष्य धोक्यासारखं स्पष्ट दिसतो ना तेव्हा वर्तमानात तुमचा वर्तमानवरती फोकस हवा आहे. आता वर्तमान काय म्हणतोय? येणारी मात्र बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 19 धावांची गरज.
12 बॉल 19 समीकरण मात्र बनले गेले. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. वेळ अगदी इथून तुम्ही अतिरिक्त खर्च करतायत. येणारे बॉल असणार आहे ते 12. विजयासाठी 19 धावांची गरज. तुम्ही पाहताय काँग्रेस चषक 2026 उरण तालुका टेनिस क्रिकेटची अनेक दमदार संघ मात्र आजच्या रात्रीमध्ये मात्र याच विभागातील खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुफान गर्दी मैदानामध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळते. या क्रीडा रसिकांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. रात्रीच्या आपण पाहायला गेलं तर 1:02 झाली तरी भरपूर सारा प्रेक्षक तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून विजयासाठी गणिक बॉल मात्र इथून समीकरण मात्र बदलली जातील. आता 11 बॉल आणि 19 धावांची गरज. एखादा विकेट आणि डॉट बॉलचं समीकरण या मॅच मध्ये मात्र तुम्हाला अलटी पलटी करू शकतोय. मॅच अलटी पलटी होईल का, उलटी करण्याची क्षमता कोणता खेळाडू ठेवणार आहे, आज गोलंदाज की फलंदाज, त्याची ही चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळेल. 11 बॉल 19 तिसऱ्या पंतांची मागणी. सर कशासाठी घेतलंय? व्हाईट बॉल साठी ते मात्र तिसरी पंचांची मागणी ते मात्र करण्यात जरूर आली आहे. चिकीला जाईल. फेर डिलिव्हरी म्हणजे चांगला बॉल इथे मात्र आलाय. त्याच्यानंतर समीकरण मात्र बदलली जातील. बॉल गणिक मात्र इथं बरोबर पाहायला गेलं तर आता इथून क्रिकेट हा मात्र रंगामध्ये आणि ढंगामध्ये येताना पाहायला मिळेल. इथे एका बाजूला मात्र पाहायला गेलं तर पेट, दुसऱ्या बाजूला चिखली की पेट की चिखली, दोन संघांमधील मात्र युद्ध रंगताना इथे मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र क्रिकेटला सुरुवात झाली 52 धावांचा टार्गेट तुम्हाला मात्र पूर्ण करायचं आहे. लांब आणि लांब लचक मारण्याचा प्रयत्न असफल झालाय. डाऊन द बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करायचा होता. इथे लॉंग ऑन मध्ये तेवढं चांगले क्षेत्रक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं मंगेश यांच्याकडनं. आणि फलंदाज गुड म्हात्रे बॅक टू द गाठ. स्पर्धा करतो नाईटची. 1 वाजला होता दादा, 1 आला म्हणतो दादा जरा उठवा. साला मला घाम फुटला. कोणाचा, तुमचा उठवा की आमचा उठवा? नाही म्हणतो मॅच उठवा. म्हणजे कधी सांगणं तुमचा आमचा उठल्यावर तू म्हणजे म्हणा मॅच तापवा, मॅच रंगवा. पवन 11 पेट आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र प्रणय 11 ओम साईराम चिखली टीम. आता विजयासाठी समीकरण मात्र बदलली गेली. आता गरज असणार आहे ती बॉल असणार आहेत 10 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. तुम्ही जर तेव्हा प्रयत्न करण्यासाठी उभे राहता. नऊ बॉल माफी असावी. 9 बॉल 19 समीकरण मात्र बदलली गेली. चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. परत एकदा संधी आहे तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. हो आणखी एक झेल जर आला असता तर मॅच मध्ये पकड निर्माण जरूर झाली असती. झेल झालाय ड्रॉप करण यांच्याकडनं आणि फलंदाजांना मिळालं जीवदान. नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर तिथे मात्र गेले होते. रॉकी आणि रॉकी कडनं मात्र जीवदान मिळालं. समीकरण मात्र बदलली गेली. आता येणारे बॉल 8 असतील. विजयासाठी 18 धावांची गरज. ही 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. आय बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक येतात तिथे बॉल पर्यंत पोहोचतील. उचलतील पैकी करते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. हो निर्णय आता इथे मात्र येताना पाहायला मिळेल जरूर. तिथे आपण पाहायला गेलं तर तोपर्यंत मात्र इथून 1 धाव तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न जरूर मात्र केला जात आहेत. पंच मात्र बातचीत करतात कॅप्टन बरोबर. विजयासाठी मात्र इथून अजूनपर्यंत 18 धावांची गरज आहे. 1 धाव घेतली जाईल की नाही त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळणार आहे. तिसरी पंचांची मागणी केली का?
सर इकडे बोला. तिसरे पंच येस ओके. रनआउटसाठी मात्र तिसऱ्या पंचाची मागणी मात्र जरुरी केली गेली. चांगला केली. चेक केलं जाईल. थोडासा क्रुशियल निर्णय आहे. नोट आउट. फलंदाज सुरक्षित. आपण पाहायला गेलं तर खूप छान पिटची लाईव्हचं कौतुक करावं लागेल. परफेक्ट कव्हरेज इथे मात्र पाहायला मिळते. इथे आता समीकरणं मात्र बदलली गेलीत. आता इथून बॉल गणिक आपण पाहायला गेलं तर सात बॉल आणि 17 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. महत्व निर्माण करणारा मात्र हा सामना मात्र पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईकला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकीकडनं मात्र रॉकेट शॉट मात्र पाहायला मिळेल का की सागर आपला गोलंदाज जलवा मात्र पाहायला मिळतील. इथे आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. समीकरणं मात्र बदलली गेली विजयासाठी. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मात्र गरज आहे 17 धावांची. 18 बॉल मध्ये 24. त्याच्यानंतर मात्र समीकरणं बदलीत गेली. 15 मध्ये 23 आले, 14 मध्ये 21, 10 मध्ये 19, 12 मध्ये 19, 11 मध्ये 19, 10 19, 9 19, 8 18, 7 17 आणि आता मात्र 6 बॉल आणि 17 धावांची गरज. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये जात पीठ या संघाला मात्र पाहायला मिळते. चिखली टीम सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना मात्र आपलं दम दाखवलंय. येणारी बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. ठक 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 डीजे. एवढाही वेळ आपल्याकडे नाहीये की तुम्ही आणखी इथे मात्र वेळ खर्च कराल. आम्ही तुम्हाला अगदी दिलगिरी व्यक्त करत आहोत. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर काँग्रेस चषक 2026चं मात्र यशस्वी आयोजन संपन्न होताना मात्र पाहायला मिळते. त्याच्यानंतर मात्र आणखी एक धमाका आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. 2026 KPL कुंडेगाव प्रीमियर लीग 2026चा मात्र इथून धमाका पाहायला मिळेल. येणाऱ्या 28 फेब्रुवारी ते 1 मार्च सीझन 9 9व्या सीझनमध्ये मात्र पदार्पण करत असताना पाहायला मिळतात. आमचे आयोजक बाप्पा मोरिया कुंडेगाव ग्रुपच्या मार्फत मात्र हे दमदार आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. होय येतोय KPL 2026 कोंडगाव प्रीमियर लीग कुंडेगाव प्रीमियर लीग 2026चं दमदार आयोजन. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. इथे मात्र पाहायला गेलं तर पहिल्या बॉलमध्ये षटकार आला ना तर समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, परंतु पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आलाय. कोणतीही मेहनत न करता एक धाव जरूर तिथे आली आहे. म्हणजे समीकरणं बदलली गेलीत. 6 बॉल बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम कडनं मात्र रिव्ह्यू वापरले जाईल. ही टेक्निकली ज्या गोष्टी आहेत त्याचा परिपूर्ण मात्र वापर केला जातोय.
व्हाईट बॉल आहे की नाही आहे, व्हाईट बॉल आहे म्हणजे एकदा मात्र त्यांना पाहायला मिळेल. धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 35 धावा. विजयासाठी 6 बॉल आणि 16 धावांची गरज. 6 बॉल 16. अफलातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज ॲज किरण पाटील आपल्याला मात्र पाहायला मिळतात. काय जबरदस्त स्विंग ऑन द बेस. चला बॉलिंग करणारी टीम आपले रिव्ह्यू संपलेत याची कृपया दक्षता घ्या. यापुढे तुम्हाला रिव्ह्यू वापरता येणार नाहीये. पुढचा फटका खेचायचा जरूर होता. तिथे ही संधी आहे. झेल झालाय ड्रॉप. जीवदान जरूर मिळालंय परंतु कनेक्टिव्हिटी चांगली नाहीये. परंतु विकेट महत्वाची आहे. आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. धावसंख्या थांबवली आहे. आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ करावा लागेल इथे. रॉकी म्हात्रे और स्ट्राईकला इथे मात्र पाहायला मिळतात. विजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. हा आलाय कडक षटकार. या षटकारांना समीकरण मात्र बदलली जातील कारण आता इथून मात्र येणारे 3 बॉल आणि विजयासाठी मात्र गरज असेल ती 10 धावांची. 3 बॉल 10. येणारे 3 बॉल 10 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळतोय. हाय होते ड्रामा इथे मात्र पाहायला गेलं तर समीकरण मात्र बदलली गेली. तिसऱ्या पंतांची मागणी इथे मात्र करण्यात आली आहे. चला अविनाश सर तिसऱ्या पंताच्या भूमिकेमध्ये मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. इथे ऍक्शन रिप्लेवरती मात्र इथून अपील जरूर गेली. आता विजयासाठी येणारे 3 बॉल 10 धावांची गरज. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे ते आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी आहे तोच खरा कर्तृत्ववान असं म्हटलं जातं. तुम्हाला कर्तृत्ववान आत्मविश्वास तुमची शक्ती इच्छा सगळ्यांचा मात्र तुम्हाला मिलाप करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. 3 बॉल 10. जर का या बॉलमध्ये षटकार आला समीकरण मात्र मॅच गरमाट निर्माण होईल. आता सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेला तर चमचमणारा तारा या सितारा कोण मात्र होताना पाहायला मिळेल. बडा मंच पंच भी बडा मारना पडेगा. अंधारात नसणाऱ्या चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती असं म्हटलं जातं. विजयासाठी मात्र येणारे 3 बॉल आणि 10 धावांची गरज. 3 बॉल 10 समीकरण मात्र पाहायला मिळतात. इथे कशा पद्धतीने मात्र या खेळाला मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. आवडका चांगला इथे मात्र पाहायला गेला तर गॅप शोधून काढल्या. बॉल चाललाय 1 बॉल सीमारेषा पार. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज विजय म्हात्रेच्या बॅट मधून येते हा चौकार. विशेष समीकरण मात्र बदलली गेली आहेत. 2 बॉल 7 समीकरण. षटकार येईल की चौकार 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 षटकार असं मात्र पाहायला मिळेल. इथे चौकार आणि इथून मात्र पाहायला गेलं तर समीकरण मात्र बदलली गेली. ज्या पद्धतीने मात्र या खेळाला मात्र अगदी पाहायला गेलं तर 12 बॉल पासून सुरुवात झाली होती. असं वाटत होतं की आता मात्र इथून हा सामना सहजरित्या टीम प्रणय 11 ओम साई राम चिखले टीम गोलंदाजी करत असताना मात्र जिंकून जाईल. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय टीम मात्र आपण पप्पन 11 पे टीमनं 12 बॉलमध्ये 19ची गरज होती. 11 बॉल 19 10 बॉल 19 9 बॉल 19 8 बॉल 18 7 बॉल 17 6 बॉल 6 4 बॉल 6 बॉल 16 4 बॉल 16 3 बॉल 10
2 बॉल 6 वरती मॅच येऊन ठेवल्या. काय सामना रंगला गेलाय. अशक्य असं या जगात काहीच नाहीये. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई इच्छाशक्ती असली पाहिजे. इच्छाशक्ती तुमच्यामध्ये ठासून 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 भरली आहे. येणारे बॉल असणार आहे 2 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 2 बॉल 6 समीकरण पाहायला मिळतात. किरण पाटील पाटलाचा पोरगा समोर आहे गोलंदाजी मार्क वरती. समोर आहे विजय म्हात्रे. वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतंय. काय खेळ पाहायला मिळाला. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. तो जवळचा मार्ग तो तयार करण्याची जबाबदारी एका बाजूला किरण पाटील वरती तर दुसऱ्या बाजूला विजय म्हात्रे वरती. येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी आता मात्र गरज असणार आहे ती 5 धावांची. 2 बॉल 5 5 धावा 2 बॉल 2 बॉल 5 धावा. समीकरण मात्र पाहायला मिळतात. पेट की चिखले चिखले की पेट कोण जिंकणार. येणारे बॉल 2 5 धावांची गरज. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत का. बॉल पर्यंत पोहोचतील का नाहीये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण मात्र होताना मात्र पाहायला मिळेल. आता विजयासाठी 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 3 किरण पाटील समोर आहे. 1 बॉल 3 मध्ये मात्र आता समीकरण मात्र बनली गेलीत. चौकार कंपल्सरी चेसिंग इथे मात्र पाहायला मिळाली. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला इथून मोठा फटका घ्यावाच लागेल. एवढ्या ताकदीच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहायला गेलं तर 3 धावा धावून घेणं थोडंसं कठीणच असतं. चौकार षटकार जर का आला तर हा मॅच सहज जिंकली जाईल. विजय म्हात्रे आतापर्यंत मॅच आपल्या बाजूने जिंकून आणली आहे. माझ्यावरती विश्वास आहे का. स्वतःवरती विश्वास ठेवता येणं होय डेफिनेटली. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. बॉल उचलला फेकी केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र पाहायला गेला तर फलंदाज स्कोर इक्वल झालाय जरूर तिथे आणि फलंदाज बाद. तिसरी धाव घेत असताना काय मॅच झाली आहे. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आजच्या दिवसातील. परंतु तिसऱ्या माणसाची मागणी मात्र करण्यात आली आहे. म्हणजे अजून मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये. तिसऱ्या पंताची मागणी केली आहे. तिथे चौकार आहे का चेक करायला सांगितलं पंचांनी. म्हणजे पहा अजून मॅच संपले नाहीये. पीटीसी लाईव्ह टेक्निकल टीम इथे मात्र चेक केलं जाईल. जर का हा चौकार आला तर मात्र हा सामना कदाचित जिंकू शकतो टीम पेठ. पण तो चौकार आला नाही तर चिखले हा संघ मात्र सामना जिंकू शकतोय. चेक केलं जातोय. अगदी क्रुशियल निर्णय आहे. महत्वाचा मात्र हा बॉल महत्वाच्या धावा आणि महत्वाच्या धावामध्ये सेव्ह केलाय. सामना जिंकलाय. हा मात्र आपण पाहायला गेले तर टीम प्रणय 11 ओमसाई राम चिखले टीमनं कॉंग्रॅच्युलेशन टीम